मंडळी, सुमारिया चौगुल्यांसोबत होणार आहे थोड्या गप्पा आणि खूप सारी थट्टा, कारण आता इथे रंगणार आहे MHJ कट्टा. त्यासाठी मंचावर येतात आपले हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. जसं चालण्यासाठी महत्वाचे असतात शूज, तसंच समाजातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे MHJ विनाकारण न्यूज. वा वा. तुम्हा सगळ्यांचं आमच्या या MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टामध्ये स्वागत आहे. मी इथला चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. अगदी अगदी. आणि त्याच सोबत आपल्या बरोबर आहेत आपले लाडके पत्रकार मित्र मैत्रीण. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण इथं आपल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांच्याशी हितगुज साधतो. पर्णिका, अगदी अगदी तुमचंच बरोबर. तर मागच्या आठवड्यात आपल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे तुझा डग्गा तुझा कट्टा. पर्णिका, आपला कार्यक्रम तुझा डग्गा असा का असेल? तुझा कट्टा असा आहे. अगदी अगदी तुमचंच बरोबर. तर मागच्याच आठवड्यात आपल्या कार्यक्रमामध्ये प्रसादोक आले होते. या वर्षी प्रसादोक यांना अखिल भारतीय 3 पायांची शर्यत यामध्ये बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार प्राप्त झाला. एवढेच नाही तर देशातल्या सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रसादोक यांना बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे आता त्यामुळेच आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता पुरुषोत्तम आणि INT स्पर्धा तरी आमच्यासाठी सोडा अशी याचिका सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. नुकतीच त्यांनी ही हळहळ व्यक्त केली. तर 1997 साली जेव्हा प्रसादोक तिकडे- अलगत. अगदी अगदी तुमचंच बरोबर. हे काय नवीन आहे आज? तर 1997 साली जेव्हा प्रसादोक पहिल्यांदाच मुंबईत आले तेव्हा त्यांनी एकाच वेळी असंख्य लोकांसोबत पहिलं काम केलं. आणि आता जेव्हा जेव्हा ही लोक त्यांना भेटतात तेव्हा ते त्यांच्या कामांची आठवण करून देतात. प्रसादोक यांचा जन्म तुम्हाला सांगते इसवी पर्णिका, हा कार्यक्रम झालेला आहे. प्रसादोक जेव्हा आले होते तेव्हा नेमकं तू हे सगळं बोलायची विसरली होतीस, ते तू आत्ता बोलतेस. आत्ता वेगळे पाहुणे आहेत, आपण त्यांच्याकडे वळूया. अगदी अगदी तुमचंच बरोबर. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत स्वराधीश गानपोपट पंडित सुमारिया चौगुल्या. तर आज ते त्यांच्या सप्तसुरांनी आपली ही मैफिल ही चर्चा रंगवणार आहेत आणि त्यांच्या या सप्तसुरांना साथ द्यायला, तशीच एक सुरेल साथ म्हणता येईल अशी देण्यासाठी आपल्यासोबत आहेत 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डेबाई. वा वा वा. माझ्या बरोबर ह्या कशाला पाहिजे? नाही पंडितजी, तुमच्या शेजारी बसून मला 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला मिळतंय. मी माझं भाग्य समजते पंडितजी. पण का ह्या का माझ्या बरोबर? दरवेळेला तुमचं असं असतं, वेगळ्याच माणसाला येऊन बसवता. असं का चालतं? हरकत नाही, आपण कार्यक्रम पुढे नेऊया. तर मी डेबाईंची ओळख करून देतो. डेबाई या खरं तर डे अँड नाईट महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. 10 वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतनं सुरू केलेला हा प्रवास आता 3 मजल्याच्या बिल्डिंग पर्यंत गेलेला आहे. बरोबर? अगदी. तर या ज्या डेबाई आहेत खरं तर यांचं आडनाव वडनेरकर आहे, पण हिंदी सिनेसृष्टीत छान छान कामं मिळावीत म्हणून त्यांनी आपलं आडनाव डे केलं आणि शेवटी करतायत हास्य जत्रा. तर अशी त्यांची ओळख आहे. आपण पुढे जाऊया. पर्णिका, कार्यक्रम पुढे ने. अगदी अगदी तुमचंच बरोबर. तर मी आता पंडितजी यांच्याकडे येते. पंडितजी, हा. आज मी तुमच्या साक्षीने हा. देबाई यांना प्रश्न विचारते की 10वीच्या माझ्या साक्षीने डेबाईंना प्रश्न विचारते, हे मग मला कशाला मध्ये घेतलं?
तर 10वीच्या अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांनी सूर कसे जुळवावे? जरूर. म्हणजे बघा, 10वीचं वर्ष प्रचंड महत्वाचं असतं तरी त्याचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नसते. म्हणजे बघा, अभ्यास आणि वेळ याची छान सांगड घातली ना की अभ्यास सोपा होऊ शकतो. हीच गाते. मला गायला बोलवलं ना, ही का गाते? मी काय म्हणते, आपण व्याख्यानाचं स्वरूप देण्यापेक्षा आपण प्रश्न उत्तर असं फॉर्मॅट करू शकतो का? ते सोपं जाईल जरा अगदी. जास्त. अगदी अगदी तुमचंही बरोबर. तर इथं उपस्थित असलेल्या आपल्या पत्रकार मित्र मैत्रिणींना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावे. विचारा विचारा. नमस्कार पंडितजी. अरे, सुमारिया. बोला. पंडितजी. अरे बापरे सर. अरे नाही विचारा. सर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे डे मॅडम यांना. मॅडम मला ना 10वीत 44% होते. काय करता येईल? तुमची 10वी म्हणजे कुठलं साल? पंडितजी मॅडम सांगा डायरेक्ट सांगा मला. पंडितजी माझं म्हणजे 1995. काय करता येईल बुवा असं? विसरा एवढंच तुमच्या हातात आहे. 1995चं आता काय चाटायचं आहे? काय प्रश्न आहे आम्हाला? नाही हेच तसं कळत नाही. पंडितजी. पंडितजी माफ करा, तुम्ही सांगा तुम्हाला 10वीत किती टक्के होते? सांगा सांगा. विषय तो नाहीच आहे ना, पण विषय वेगळा आहे. विषय इकडे मी संगीतकार म्हणून आलेलो आहे, त्याबद्दल नाही मला पण प्रश्न विचारा. पंडितजी, आता जर विषय निघालेलाच आहे तर आम्हाला असं वाटतं तुम्ही तुमचे 10वीचे मार्क आम्हाला सांगावेत. हा म्हणजे सांगितलं पाहिजे. सगळ्यांनाच उत्सुकता लागली की सांगितलं पाहिजे. पंडितजींना 10वीत सांगा. किती मार्क म्हणजे होते? कसं सगळ्यांना कळेल एकदम पटकन की तुम्हाला 10वीला किती मार्क हा म्हणजे आणि मला असं वाटतं की मुलांना फार उत्सुकता असेल की पंडितजींना 10वीत किती असतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल. पंडितजी तुम्ही सांगता एक का? मार्गदर्शनपर म्हणून का होईना तुम्ही हे मार्क सांगायला हवेत खरं तर. हो हो सर म्हणजे सगळ्यांचेच सांगा. कान आतुरलेत. हो सर. सांगता का पंडितजी? विषय तो नाहीच आहे ना, पण वेगळा विषय असल्यामुळे नाही पण जर तुमच्या 10वीचे मार्क जर तुम्ही आम्हाला सांगितले तर प्रेक्षकांना सुद्धा सोपं होईल कळायला की मार्क किती असायला हवेत. 38%. संपलं. चला. हरकत नाही. आज आपल्याकडे अत्यंत कमी मार्क मिळवलेले पाहुणे आलेले आहेत. मला खरं तर आता हा शब्द बोलताना सुद्धा वाईट वाटतंय, पण 38 मार्क म्हणजे लाजिरवाणे मार्क. पण विद्यार्थ्यांना आपण यातनं काय बोध घ्यायचा आहे तर आपल्याला 38 मार्क म्हणजे हा माणूस एकेकाळी ढ होता, पण आज हा माणूस इथं पाहुणा म्हणून बसलेला आहे. याचा अर्थ आपण आयुष्यात खूप काही करू शकतो. 38 म्हणजे नका ना, सारखं 38 नका म्हणू. आपण पुढे जाऊया ना, वेगळे प्रश्न विचारा ना. मला 10वीला किती मार्क मिळाले यावर चर्चा करायला जमलोय का? नाही. तुम्ही मला संगीताबद्दल विचारा, संगीताबद्दल प्रश्न विचारा. राग काय आहेत बाबा, तोडी रागाचं काय आहे हे मी सांगेन ना. 10वीचं मला कसं नाही विचारणार? म्हणजे बरोबर आहे तुमचं. मला तुमचा हा मुद्दा पटलाय की 10वी मध्ये पंडितजींना 38 मार्क होते म्हणजे मग काय झालं? अरे बाई, ही पण 38 म्हणते. 38 मार्क मला मिळालं, मी हे होतो. माझं म्हणणं तेव्हा सर नाराज झाले असतील, पण तुम्ही गाणं शिकल्यामुळे पंडितजी तुमचे सूर नाही नाराज झाले. वा, बरं ही नाही का वा? वाकडण्याजोगी वा. गोष्ट आहे हे- पंडितजी. हरकत नाही, पण आता आपण पंडितजी तुमच्याकडेच येणार आहोत. हा. डे बाय कंटिन्यू करा. हे काय माझ्याकडे येणं आहे तुमचं? नाही पंडितजी तुमच्याकडे येणार आहे, दे बाय कंटिन्यू करा. मग मी काय करायचं? नाही, पंडितजी माझा विषय पूर्ण झालाच नव्हता ना, बरोबर. त्यामुळे त्यांनी मला पूर्ण करायला सांगितलं. बोला पुढे. बोला बोला मॅडम. तर मी म्हणत होते की मी आतापर्यंत 10 वर्षात शेकडो मुलांना भेटले. मग लग्न कोणाशी केलं? करेक्ट. तसं नाही हो. तुम्ही ना लग्नासाठी नाही काही, लग्नासाठी शेकडो मुलांना का भेटेन, लग्नासाठी मी 38च मुलांना भेटले. परत 38? हे मुदाम करता का हो तुम्ही? नाही त्या 38 का म्हणाले मग ह्या 38 का म्हणाल्या? पंडितजी मला कडे- टॉन्ट मारता का तुम्ही नाही, सगळे? नाही. पंडितजी 38च पण का? 38च होती म्हणजे योगायोग म्हणायला लागेल. हा योगायोग नाही, हे मुद्दामून चाललेलं आहे. नाही पंडितजी असं नका म्हणू. मी अवेलेबल असतो म्हणून इथे मला बोलवता, हे बरोबर नाही. हे संगीतकाराला तुम्ही हे करताय तुम्ही. नाही पंडितजी, योगायोग होता, माफ करा. तर मुद्दा हा होता की 10वीच्या अनेक लोकांना, अनेक मुलांना मी भेटले. हुशार मुलांना भेटले, ढ मुलांना भेटले, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांना भेटले, पण कॉप्या करणाऱ्या मुलांनाही भेटले. हं, आज मला शिक्षकांना सांगायला आवडेल की कुठे कुठे पोरं कॉप्या लपवतात, कुठे कुठे काय काय कशा कशा कॉप्या लपवून शाळेत परीक्षेसाठी आणतात. म्हणजे बघा पंडितजी जरा उभे राहता का? म्हणजे हे बघा इथे ना जरा पंडितजी, अरे पण
हे बघा असं ना मोजामध्ये इथे फोल्ड केलेला असतो मोजा आणि फोल्ड केल्या शिक्षकांनी नीट बघावं इथे फोल्ड मारतात मोजाला आणि इथे लपवतात कॉप्या दुसरा पाय जरा वर करा पडेन ना मी एक पाय वर दुसरा पाय केला तर पडणार नाही मी दुसऱ्या मोजातही असू शकतात असं मला सांगायचं इथं होतं पंडितजी पोटऱ्यांवर माफ ते- करा आणि ना हे तर काहीच नाही तुम्ही हे धरा अरे काय करताय तुम्ही अरे बावळट आहे का ही बाई असं चार इथे चौकात पण- ही कशाला वर करायला होती मला इथे लपवलेल्या असतात म्हणून सांगत होते अजून अनेक जागा असतात पण पंडितजी साथ देत नाहीयेत पण काही हरकत नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला ईमेल किंवा DM करू शकता मी तुम्हाला सगळं नीट समजावून देईन अगदी अगदी वा पण मग याच्यातनं आपल्याला कळलेलं आहे की विद्यार्थी कशा कशा पद्धतीनं कॉप्या करतात कॉप्या करतात इथं तर मला मोजा- आता पुढचा प्रश्न जो आहे तो पंडितजींनाच विचारायचा आहे हा, आता मला विचारा हा, तुम्ही हे करू. तर ही जी मुलं कॉप्या करतात तर ह्याच्यावर तुम्ही एखादं काहीतरी सादर करून दाखवा ना वा वा चांगला प्रश्न आहे हा खूप पर्णिका उत्तम होईल ते मस्त वा वा अरे कॉप्या करतात ह्याच्यात मी काय सादर करणार म्हणजे एखादं गाणं वगैरे सादर करून दाखवा की मुलांनी कॉपी करू नये बुवा. नाही नाही, असं कुठलाही असं गाणं नाहीये किंवा असं काही संगीतात असं काही कॉपा करतात हे घे गाणं असं काही नाहीये त्याच्यात नाही पण एखादं गाणं जर तुम्ही पंडितजी तयार करू शकलात तर हे सामाजिक कार्याचं आहे म्हणा म्हणजे मला वाटतं तुमचं कॉप्यांवरचं गाणं हे कदाचित भविष्यातलं शैक्षणिक गीत ठरू शकतं आपलं अगदी शैक्षणिक अगदी 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 मला ही कल्पना फारच आवडली आहे कारण काय होतं मुलांना लक्षात ठेवायला गोष्टी कठीण जातं म्हणजे लहानपणी बघा ना आपण पाढे जेव्हा शिकतो तेव्हा मे एके बे बे गुणे चार असं आपण चालीत म्हणजे ताला सुराची गुंफण करून आपण गोष्टी जेव्हा शिकतो तेव्हा त्या चांगल्या लक्षात राहतात अगदी. त्यामुळे ही कल्पना फार उत्तम आहे हे सामाजिक कार्य आहे पंडितजी मी म्हणेन तुम्हाला कॉप्या करू नका यासाठी तुम्ही कृपया एखादं गाणं रचावं आपल्या म्हणजे गाणी मुलांसाठी सांगितलं तर मुलांना ते आकलन करायला जास्त बरं पडेल सोपं जाईल हो हे पण असं- प्रेक्षकांना आवडेल तर तुम्ही एखादं गाणं आत्ताच्या आत्ता तयार केलं आणि काय त्यातनं तुमची उत्स्फूर्तता पण दिसेल हो की नाही अच्छा म्हणजे असं दिसू शकेल हा हो, नाही, असं- आणि- असं कॉपीवर असं गाणं नाही नाही, करता म्हणा. म्हणजे. म्हणजे असं कठीण आहे म्हणजे एखादं काही असं. सादर करू शकलात कॉपीवरचं नाही तसं कॉपीवर असं हरकत नाही आपण डे बाईंकडे नाही नाही मी हे करतो काहीतरी बरं, करा. प्रयत्न. कॉपीवर गाणं आहे तसं पंडितजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. कॉपी काय करू काय सर नाही ॲक्च्युली नाहीच आहे ते गाणं कॉपी 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 करूं कॉपी करू नका मुलानो कॉपी करू नका कॉपी करण आहे पाप पाप कॉपी करण आहे पाप पाप कॉपी करू मुलानो कॉपी करू नका मुलानो कॉपी करू नका कॉपी करणं गरजेचं असतं का कॉपी करणं गरजेचं असतं का नाही 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 हे कॉपी नाही आयुष्यात नाही कॉपी नाही आयुष्यात नाही हे कॉपी करू नका मुला हो कॉपी करू नका मुलानो हे पाप करू नका मुलानो कॉपी करू नका यशस्वी व्हान मोठे व्हान आस्वान या गाण्यापेक्षा पंडितजींचे 10वीचे मार्क चांगले होते म्हणजे मला तर वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर मुलं निषेध म्हणून कॉपी करतील डे बाई विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन कराल तर आता आपण वळूया रसायनशास्त्राकडे
पोटात गोळा आला की नाही म्युझिक तर याला आता मला नाही मी बघितलंय सहसा रसायनशास्त्र म्हटलं की मुलांच्या पोटात गोळा येतो त्यांना लक्षात राहत नाहीत गोष्टी पण मी काय म्हणते तुम्ही नीट अभ्यास केला ना तर काही काळजी करायची गरज नाही म्हणजे मी आज ना उपयुक्त असा एक तक्ता बनवून आणलेला आहे तुमच्यासाठी हे बघा हा नीट तुम्ही अभ्यासला हा नीट असा भिंतीवर वगैरे लावून ठेवला सतत बघत राहिला की तुम्हाला जरा सोपं जाऊ शकतं अभ्यास त्यामुळे कठीण नाहीये काही सगळं आपल्या खाली ओ पंडितजी तुम्ही आता माफ करा एकदम हे केलं तुम्ही. जरा उभे राहता का उभे कशा जरा धरा नाही अरे यार तुम्ही मलाच सगळं धरायला लावता. नाही पंडितजी नाही पंडितजी ते हा तर बघा मुलांनो हे बघा कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 हा तर हे द्रावण निळ्या रंगाचं असतं आणि ती झिंक डस्ट यामध्ये मिसळली ना की जरा नीट धर ना होय. माफ करा की मग हे द्रावण ना रंगहीन होतं म्हणजे जरा नीट धर ना माफ करा म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट हे मिसळलं की काय होतं ZnSO4 कळतंय ना मुलांनो त्यामुळे असा नीट अभ्यास केला ना तर सगळं सोपं आहे मला असं वाटतं विद्यार्थ्यांना ही सूत्र लक्षात ठेवणं कठीण असल्यामुळं आपण पंडितजींना जर विनंती केली की बाबा या सूत्रांना चाल लावा तर मला वाटतं त्यांच्या लक्षात राहील अगदी 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 बरोबर आहे. अहो नाही हो, खरं आहे, ह्याला नाही चालू चांगला नाही, विचार आहे, हा. नाही, Good नाही suggestion. कॉपी करून ना काय हे ठीक होतं मी ऐकू, काहीतरी नाही. ह्याला नाही चालू हे समीकरण आहे रासायनिक समीकरण आहे हो नाही पंडितजी मुलांसाठी फार फायद्याचं अहो, नाही, नाही, ठरेल हे मी नाही करू. हे लक्षात खूप राहायला झालं. सोपं नाही जाईल मला काय हे वाटतं मला पंडितजी? अर्थच नाहीये. नाही हे कसं याच्यात दुहेरी फायदा आहे खरं तर म्हणजे समजा तुम्ही ह्या अशा सूत्रांचं प्रमेयांचं समजा एखादं चाल लावून ऑडिओ कॅसेट तयार केलीत तर तुम्हाला रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो अगदी अगदी किंवा मला असं वाटतं की जर तुम्ही छान छान प्रमेयांच्या छान छान चाली लावून त्या प्रमेयांना गाणी तयार केलीत तर एक सुमारिया चौगुलिया प्रस्तुत 38 नॉनस्टॉप सूत्र अशी अरे 38 नका ना म्हणू यार. काय 38 सारखा चाललं यार सारखा मला मुद्दाम 38 म्हणतात का हो तुम्ही नाही म्हणजे मला असं वाटतं की बाबा ह्या अशा गाण्यांना खरं तर लोकप्रियता मिळाल्यानंतर तुम्हाला शासनाकडनं एखादा ग्रॅमी सुद्धा मिळू शकतो मिळू शकतो तो पुरस्कार. किंवा 10% घर मिळू शकतं त्यामुळे मला वाटतं तुम्ही हे सांगताय? करायला हवं हो अरे बापरे पण हे एकदमच म्हणजे कधी आयुष्यात केलेलं नाही मी हे नाही खूपच कठीण पंडितजी आहे तुमच्यासाठी काय कठीण हो पंडितजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे चांगला उपक्रम होईल हा. अगदी 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 मस्त अगदी. होईल. कॉपर सल्फेटच्या CuSO4 च्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक हे एवढ्याला याला चाल चाल लावा वा नाही हो. कॉपर सल्फेटच्या कंसात CuSO4 नाही वाईट वाईट आहे. नाही नाही नको नाही करत जमेल पंडितजी तुमच्यासाठी काय कठीण आहे पंडितजी अगदी 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 अगदी. निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड टाकली कौसात झेडेन डस्ट झेडेन डस्ट हे बरं वाटतं झेडेन डस्ट झिंक सल्फेटचे झेडन सपोर रंगहीन द्रावण तयार होते बुंबू बुंबू ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येईल रासायनिक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येईल म्हणजे समीकरण काय होतो ओ गो 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 अगं बाई 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 काय बरं झालं समीकरण कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी झिंक सल्फेट जलीय द्रावण हे होय वाहू वाहू हे वाहू वाहू हे तांबू तांबू हे CuSO इथे पण देता का झक्कास परफॉर्मन्स वा हास्यरसिक प्रसाद दा अप्रतिम कॉन्सेप्ट म्हणजे हे जगात कुणाच्या डोक्यात नाही येऊ शकत की कॉपी करू नका याला चाल लावा अशक्य अतर्क्य गोष्टी आहेत जगातल्या पण त्या तुमच्याच डोक्यात येऊ शकत मोठ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा अप्रतिम नमा आज तू जे केलंस ते अगदी अगदी बरोबर म्हणजे अप्रतिम सादरीकरण खूप मजा आली वंडरफुल